नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत विभाग सशक्त पंचायत समृद्ध महाराष्ट्र मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ संपन्न झाला असून या निमित्त आज शिंगणापूर येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंगापूरच्या सरपंच शारदा पांडुरंग खिल्लारे या होत्या, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून खासदार संजय जाधव हे होते. याचबरोबर माध्यमिक शिक्षणाधिकारी सविता बिर्गे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले, ग्रामपंचायत अधिकारी रामकुमार पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोपनराव मोरे, माजी पंचायत सभापती बापूराव गमे आदींची उपस्थिती होती. आज संपन्न झालेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान शुभारंभाच्या नंतर गावातील नव्याने होत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र, CC रोड व डिजिटल नेम प्लेटचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. याचबरोबर जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना टी-शर्ट वाटप करण्यात आलं. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे सदस्य व शिंगणापूर येथील ग्रामस्थ हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर शिंगणापूर हे गाव पूर्वीपासूनच चांगल्या प्रकारचं काम करत आले. ह्या पंचवार्षिकमध्ये आमच्या सरपंच भगिनीनं एकदम चांगल्या प्रकारचं काम करून एक लोकांना एक आदर्श गाव निर्माण करण्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. त्यामुळं उर्वरित आणखीन काही उणिवा असतील तर त्या भरून काढाव्या आणि या राज्य सरकारनं ठेवलेलं बक्षीस, पहिल्या क्रमांकाचं बक्षीस हे शिंगणापूर ग्रामपंचायतीला मिळावं यासाठी ही एकट्या सरपंचाची किंवा त्यांच्या पतीची किंवा गावातल्या काही प्रमुख लोकांची इच्छा असून होणार नाही. ह्या गावातल्या प्रत्येक नागरिकाला असं वाटलं पाहिजे की मीही या गावचं आहे, हे गाव माझं आहे आणि या राज्याच्या ह्या अभियानामध्ये माझं गाव पहिल्या क्रमांकाला आलं पाहिजे. ही सद्भावना जोपर्यंत गावातला प्रत्येक नागरिक ठेवणार नाही तोपर्यंत हे सांघिक यश मिळणं एवढं सोपं नाही. त्यामुळे सगळ्या गावकऱ्याला माझी या निमित्तानं विनंती असणार आहे, ह्याच गावचं म्हणून म्हणत नाही की प्रत्येक गावातल्या नागरिकांनी पुढाकार घेऊन ह्या अभियानामध्ये सहभागी व्हावं आणि चांगल्या प्रकारची बक्षिसं आपल्याला ह्या ठिकाणी मिळाली पाहिजे या दृष्टीनं प्रयत्नशील असावं. शिंगणापूरमध्ये सगळ्या जवळजवळ बऱ्याचशा प्रमाणातल्या सुविधा, ज्या जनसुविधा आहेत त्या सगळ्या पूर्णत्वाला गेलेल्या आहेत. काही थोड्या मोठ्या राहिल्या असतील तर ते ह्या 5 दिवसामध्ये सगळं पूर्णत्वाला जातील. पण एक चांगल्या प्रकारचं पाणी, 3 आरो प्लॅन्ट आहेत, घंटागाडी आहे, अंडरग्राऊंड ड्रेनेज आहे, ह्या ठिकाणी तुमचा पिठाची गिरणी जे टॅक्स भरते त्याला आहे, जवळजवळ टॅक्स भरायला ऑनलाईन प्रक्रिया केलेली आहे. म्हणजे एक चांगल्या प्रकारचं नियोजन जसं शहरी भागामध्ये खोल्या जाते तर शहरातसुद्धा अशा प्रकारचं नियोजन आजही नाही आहे. परंतु ग्रामीण भागामध्ये शिंगणापूरनं हे सगळ्या गोष्टी पार केल्यात. त्यामुळे एक चांगला आदर्श गाव म्हणून या ठिकाणी शिंगणापूर नावारूपाला येते. निश्चितच ह्याला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळावं अशी सदिच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपण सगळ्यांनी पुढाकार घेऊन या गावाचा विकास करण्यासाठी पुढाकार घ्यावा. जिथं कमी तिथं आम्ही. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.